धूमकेतू. सप्टेंबर महिना. अमावास्येची रात्र. गार वाऱ्याचा झोत अंगावर आल्यामुळे इंद्राणी देवींना जाग आली. त्यांनी कुशी बदलून पाहिले. शेजारचा दत्तबाबूंचा बिछाना मोकळा होता. नेहमीच्या सवयीने त्यांनी गॅलरीच्या दाराकडे नजर टाकली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दार उघडे होते. गेले वाटतं परत चौथीकडे, त्या पुटपुटल्या. निदान दार तरी लोटून घ्यायचं, पण स्वतःलाच थंडीचं भान नाही तर दुसऱ्यांची काळजी कशी करणार. शाल पांघरून दत्तबाबूंचा स्वेटर घेऊन त्या गॅलरीकडे निघाल्या. गॅलरीत छताकडे जाणारी एक शिडी होती. तिच्यावरून त्या सावकाश वर गेल्या. त्यांचे पतिराज सवतीच्या डोळ्याला डोळा लावून बसले होते. ही सवत म्हणजे 8 इंच व्हायटल स्टॅटिस्टिक असलेली दुर्बीण. दत्तबाबू एक उत्साही ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर होते. लहानपणापासून आकाशाकडे पाहायचा त्यांना छंद होता. मोठेपणी भरपूर पैसा कमावल्यावर त्यांना आपली हौस पुरवता आली. कलकत्त्याच्या पश्चिमेकडे पण शहरी दिव्यांच्या प्रकाशापासून दूर एका टेकाडावर त्यांनी लहानसा बंगला बांधला आणि त्याच्या छतावर एका 8 इंच दुर्बिणीची स्थापना केली. अमावास्येच्या आसपास रात्रीचे तासनतास त्या दुर्बिणीतून पाहण्यात त्यांनी खर्च केले होते. हे काय, निदान शाल तरी पांघरायची. उद्या सर्दी झाली की नवीन बाबू बेडरेस्टची शिक्षा फरमावतील, मग पस्तावाल. त्यांच्या अंगावर स्वेटर चढवत इंद्राणी देवी उद्गारल्या. दत्तबाबूंनी न बोलता स्वेटर घालून घेतला आणि परत दुर्बिणीकडे डोळे फिरवले. रोज रोज तेच तेच तारे, पाहायचं तरी काय एवढं त्यांच्यात तासनतास. बायकोच्या प्रश्नाकडे दत्तबाबूंनी दुर्लक्ष केले. सवतीने झपाटले असताना त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही हे इंद्राणी देवींना माहीत होते. त्या मुकाट्याने खाली परतल्या आणि लवकरच निद्राधीन झाल्या. दत्तबाबू आज जास्तच तल्लीन झालेत हे त्यांच्या ध्यानात आले नाही. रोज रोज तेच तेच तारे, पाहायचं तरी काय एवढं त्यांच्यात तासनतास या प्रश्नाचे उत्तर दत्तबाबू देऊ शकले नसते. एखाद्या गवयाला सारखा तोच राग काय म्हणून आळवीत बसतोस, किंवा चित्रकलेच्या शौकीनाला इतका वेळ पाहण्यासारखं काय आहे त्या चित्रात, असे विचारले तर त्या प्रश्नाचे सामान्य माणसाला पटण्याजोगे उत्तर कुठे आहे. मात्र रोज रोज तेच तेच तारे हे विधान त्यांनी सप्रमाण खोडून काढले असते. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते, सूर्याभोवती चक्कर मारते. सूर्य पण एका जागी स्थिर नाही, म्हणून आकाशातले चित्र नेहमी बदलत असते. शिवाय ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गाने जातात. चंद्रासारखे उपग्रह त्यांच्या भोवती पिंगा घालतात. मध्येच कुठून तरी एखादा धूमकेतू येतो. धूमकेतू. दत्तबाबूंच्या मनात एक अभिलाषा होती. आपण एक धूमकेतू शोधून काढावा. हे धूमकेतू लांबून सूर्यमालेत येतात आणि सूर्याला परिक्रमा करून परत जातात. काहींची कक्षा गुरुग्रहामुळे, त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलते, तर काही नियमाने ठराविक वर्षांनी सूर्याच्या सान्निध्यात येतात. दर 76 वर्षांनी येणारा हॅलेचा धूमकेतू त्यांनी नुकताच 1986 पाहिला होता. सूर्यमालेत नव्यानेच येणारा, निदान प्रथमच मानवाला दिसलेला धूमकेतू त्याला पहिल्यानेच पाहणाऱ्याच्या नावाने ओळखला जातो. तसे दत्त धूमकेतू, कॉमेट दत्त, हे नाव खगोलशास्त्रीय नोंदीत अजरामर व्हावे हीच दत्तबाबूंची अभिलाषा होती. सध्याच्या यांत्रिक युगात मोठमोठ्या दुर्बिणी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या असताना आपल्यालाच नव्या धूमकेतूचे प्रथम दर्शन घडावे हे फारसे संभाव्य नाही याची दत्तबाबूंना जाणीव होती. पण ते आशावादी होते. मोठाल्या दुर्बिणीत तारे, क्वेसार, आकाशगंगा वगैरेंचे महत्त्वाचे शोध घेण्यात गुंतलेल्या असताना एखाद्या हौशी खगोलशास्त्रज्ञाने आपल्या छोट्याशा दुर्बिणीच्या सहाय्याने नवागत धूमकेतू शोधला असे पूर्वी अनेकदा घडले होते. आणि आज त्यांची इच्छापूर्ती होण्याची लक्षणे दिसत होती. आज त्यांना ओळखीच्या एका तारामंडलात एक पुसट पण वेगळीच वस्तू दिसत होती.
त्यांनी स्टार चार्ट तपासून पाहिला. माहीत असलेल्या धूमकेतूंची यादी तपासली. हा आपल्या दुर्बिणीतल्याच काचेवरचा धुळीचा ठिपका नाही ना, याची खात्री करून घेतली. त्यांना माहीत असलेले इतर प्रकार तपासणी करण्यात वापरले, पण त्यांच्या शंकेचे खात्रीतच रूपांतर झाले. आपण पाहतो तो नवागत धूमकेतूच आहे. रात्रीचे 2 वाजून गेले. ताऱ्यांच्या दिशा बदलत होत्या. धूमकेतूची दिशा पण बदलत होती. दत्तबाबू टॉर्चच्या उजेडात लहानशा टिपणवहीत नोंदी करत होते. अघळपघळ वेशात फिरणारे आणि इतर व्यवहारात अजागळपणाकरता प्रसिद्ध असलेले दत्तबाबू खगोलशास्त्राच्या बाबतीत मात्र पद्धतशीरपणाचा नमुना होते. हाडाच्या शास्त्रज्ञाकडे असणारी चिकित्सक बुद्धी त्यांच्यात होती. त्यांच्या मनाची खात्री पटेपर्यंत सूर्यनारायण उगवण्याची पूर्वचिन्हे दिसू लागली. दूरवरचे दक्षिणेश्वर मंदिर जागे झाले. बेलूर मठात हालचाली सुरू झाल्या. मानवी व्यवहार वाढायला लागले तसतशा तारका हळूहळू आपली नाईट ड्युटी संपून जाऊ लागल्या. दत्तबाबू दुर्बीण बंद करून खाली आले. बायकोला उठवून आपल्या शोधाबद्दल सांगावे असे एकदा त्यांना वाटले, पण नको, झोपू दे बिचारीला. दिवसभर फार कामे करते, नंतर सावकाश सांगू असा विचार करून त्यांनी बिछाण्यावर अंग टाकले. लवकरच त्या खोलीतून एका समाधानी पुरुषाच्या घोरण्याचा आवाज येऊ लागला. त्यानंतर 2 दिवसांनी आनंद बाजार पत्रिकेत खालील अर्थाची बातमी झळकली. कलकत्तावासियाने शोधलेला नवा धूमकेतू, आमच्या खास प्रतिनिधीकडून. कलकत्त्याच्या पश्चिम परिसरात राहणारे श्रीयुत मनोज दत्त यांनी एक नवीन धूमकेतू शोधल्याचा दावा केला आहे. हा धूमकेतू त्यांना काल रात्री दिसला असून त्याची दिशा त्यांनी कावालूर येथील वेधशाळेला कळवली आहे. त्या वेधशाळेने ह्या दाव्याला दुजोरा दिला तर दत्तबाबूंना आपली एक महत्त्वाकांक्षा सफल झाल्याचे समाधान मिळेल. दत्तबाबू एक हौशी खगोलशास्त्रज्ञ असून त्यांनी आकाशदर्शन घेण्यासाठी स्वखर्चाने एक 8 इंची दुर्बीण बसवून घेतली आहे. दत्तबाबूंच्या मते हा नवीन धूमकेतू काही महिन्यांनी सूर्याभोवती जाऊन परत येताना पृथ्वीच्या बऱ्याच जवळून जाईल. त्यानंतर 1 आठवडाभरात कॉमेट दत्तला मान्यता मिळाली. दत्तबाबूंचा शोध बरोबर आहे हे कावालूर येथील वेधशाळेने घोषित केले. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन IAU ह्या संस्थेने जगातील वेधशाळांना आणि खगोलशास्त्रीय संस्थांना तारा पाठवून कॉमेट दत्तच्या अस्तित्वाची सूचना दिली. नवीन शोध लावल्याबद्दल दत्तबाबूंचे कलकत्त्यात ठिकठिकाणी सत्कार झाले. ह्या मितभाषी आणि प्रसिद्धी परांगमुख सद्गृहस्थाला बळजबरीने पुढे पुढे करून अनेकांनी आपली प्रसिद्धीची आणि लांबलचक भाषणे देण्याची हौस भागवून घेतली. सरकारने हौशी खगोल संशोधनाला प्रोत्साहन द्यावे, शाळा कॉलेजातून खगोलशास्त्राची विद्यार्थ्यांना दीक्षा देण्यात यावी, प्लॅनेटेरियम बांधले जावेत, इत्यादी अनेक आवाहने अनेकांनी वेगवेगळ्या संदर्भात केली. अशाच एका कंटाळवाण्या समारंभातून परत येताना दत्तबाबू वैतागून उद्गारले, मला हा धूमकेतू सापडला नसता तर बरं झालं असतं. मलाही तेच वाटतं, पण वेगळ्या कारणामुळं, इंद्राणी देवी म्हणाल्या. तुम्ही हा उद्गार काढलात कारण तुम्हाला ह्या सत्कार समारंभांचा कंटाळा आलेला आहे. तुम्हाला नाईलाजानं या समारंभांना जावं लागतं, हौस म्हणून नाही. खरं आहे ना? बरोबर आहे. हे समारंभ माझ्याबद्दल इतरांना वाटणाऱ्या कौतुकाचे द्योतक आहेत याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, दत्तबाबू म्हणाले. पण मला अनेकदा वाटतं की आपण भारतीय आपल्यापैकी कुणीही थोडी महत्त्वाची कामगिरी केली की त्याचा भरमसाठ उदोउदो करतो. कला, शिक्षण, खेळ सर्व क्षेत्रात हे दिसते. महत्त्वाच्या कामगिरीची योग्य प्रमाणात दखल घेण्याला जी परिपक्वता लागते ती अजून आपल्या समाजात दिसत नाही. हे माझे विचार फार थोड्या लोकांना पटतील, पण तुझं कारण अजून सांगितलं नाहीस. धूमकेतू हा अनिष्टकारक असतो म्हणून त्याचा शोध तुमच्याकडून लागायला नको होता असं मला राहून राहून वाटतं. इंद्राणी देवींचा स्वर गंभीर होता. वेडी कुठली. जगात मानवी समाजावर किंवा कोणाच्याही जीवनात सुखदुःखाचे
उत्तम परिणाम घडवणारे आणि अनिष्टकारक प्रसंग नेहमीच येतात. त्याचा धूमकेतूंशी काही एक संबंध नाही. खगोलशास्त्रज्ञांनी धूमकेतूचा पुष्कळ अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहीत असलेल्या रासायनिक मूलतत्वातूनच त्यांची निर्मिती झालेली आहे. त्यांची शेपूट लांबपर्यंत का पसरलेली असते ह्या प्रश्नाचं आकलन झालेलं आहे. त्यांची सूर्यमालेतली कक्षा निश्चित ठरवता येते. त्या कक्षेबाहेर फिरण्याचंही त्यांच्यात स्वातंत्र्य नाही. मग त्यांच्यात दैवी किंवा अनिष्टकारक शक्ती असणं तर दूरच राहिलं. पाहाच आता तू, हा माझा धूमकेतू नियमित मार्गानं येऊन पृथ्वीला दुरून मुजरा करून परत संथपणे कसा पसार होत होते. दत्तबाबू तावातावाने उद्गारले, पण आपले हे शेवटचे विधान चुकीचे ठरणार याची दत्तबाबूंना कुठून कल्पना असणार. केम्ब्रिजच्या किंग्स कॉलेजचा डायनिंग हॉल नुकताच रिकामा झाला होता. आपले सेल्फ सर्व्हिसचे साधे जेवण आटपून विद्यार्थी आपापल्या उद्योगात गुंतले होते. कॉलेजचे फेलो अनेक शतकांच्या परंपरेनुसार हाय टेबलच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारून वाईन रूमकडे रवाना झाले. ह्या प्रशस्त खोलीत एका लांबलचक टेबलाभोवती बसून मदिरा, चीज आणि फळे यांचा आस्वाद घेत गप्पा गोष्टी करायची प्रथा होती. अमुक तमुक वर्षातली फलाण्या फ्रेंच किंवा जर्मन मळ्यातून उगम पावलेली मदिरा कशी होती याची ज्ञातास्वादपणे चर्चा करू शकणारे इथले जाणकार फेलो कधीकधी दारू न पिणाऱ्यांची कीव करीत. हाय कंबक तूने पीही नाही. पण ह्या चोखंदळांच्या पिण्यात समतोलता होती. केवळ तर्र होण्यासाठी बेसुमार मद्य झोकणाऱ्यांना ते अडाणी समजत. अशा या मंडळीत जेम्स फोर्साईथ हा ज्युनियर फेलो सर्वात नवखा होता. नवखा म्हणून त्याची एक ड्युटी होती. सभा बरखास्त झाली की वाईन रूममधले दिवे मालवणे. आणि त्याच ड्युटीबरोबर अलिखित परंपरेने चालत आलेला त्याचा एक अधिकारही होता. वाईन फ्लास्कमध्ये उरलेली क्लॅरेट घरी नेण्याचा त्याचा हक्क होता. पण आज तो हक्क गाजवणे त्याच्या नशिबी नव्हते. चांदीच्या सुबक वाईन ट्रॉलीने टेबलावरचा प्रवास सुरू करतानाच बटलरने टेबलाच्या मुख्य स्थानी बसलेल्या प्रॉव्हॉस्टच्या कानात काहीतरी सांगितले आणि त्यांच्याकडे एक लखोटा दिला. प्रॉव्हॉस्टनी तात्काळ फोर्साईथला पाचारण केले आणि त्याच्या हातात लखोटा देत म्हटले, जिम, आज तुझा क्लॅरेटचा योग नाही. अतिशय महत्त्वाच्या कामासाठी एक व्यक्ती तुला भेटायला आलेली आहे आणि तुझ्या खोलीत तुझी वाट पाहत आहे. लखोटा आणि त्यावरील सील हे सरकारी काम असल्याची जाणीव करून देत होते. खोलीकडे जाताना जेम्सने लखोटा उघडला. त्यात लहानसे पत्र होते. प्रिय डॉक्टर फोर्साईथ, पत्र घेऊन येणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही ताबडतोब लंडनला यावे. एक रात्र येथे राहावे लागेल, पण त्याची सोय केली आहे. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यामुळेच तुम्हालाही तसदी देत आहे. माफी असावी. जॉन मॅकफर्सन. सहीखाली शिक्का होता, डिफेन्स सायन्स ॲडवायझर, मॅजेस्टीज गव्हर्नमेंट. काय काम असेल याचा तर्क करत जेम्स आपल्या खोलीकडे आला. ओकचे भक्कम दार बाजूला करून त्याने प्रवेश केला तेव्हा मॅन्टलपीसजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने त्याच्याकडे वळून पाहिले. बोलर हॅट बाजूला करून तिने स्वतःची ओळख करून दिली. मी जॉन्सन, सिक्युरिटी ऑफिसर. माझ्या येण्याचं उद्दिष्ट तुम्हाला कळलं असेलच. जॉन्सनची दृष्टी जेम्सच्या हातातल्या उघड्या पाकिटावर होती. पण मला लंडनला का पाचारण करण्यात आलं ते तुम्हाला माहीत आहे का? प्रश्नाचे काय उत्तर मिळेल याची अपेक्षा असूनही जेम्सने विचारले. ते कारण टॉप सिक्रेट आहे आणि मलाही माहीत नाही, जॉन्सन उद्गारला. माझ्या ऑर्डर्स फक्त तुम्हाला आत्ताच्या आत्ता लंडनला घेऊन जायच्या आणि उद्या परत आणायच्या आहेत. मी कार आणलेली आहे. काही न बोलता जेम्सने एका बॅगेत रात्रीपुरते प्रवासी सामान कोंबले आणि जॉन्सनबरोबर तो निघाला. कॉलेजच्या चॅपलच्या शेजारची भव्य हिरवळ ओलांडून जात असताना जवळच्या युनिव्हर्सिटी चर्चमधून नवाचे ठोके ऐकू आले. रॉयस्टन, बालडॉक, हॅटफिल्ड वगैरे लहान गावे बाजूला टाकून राजमार्गाने वेगाने गाडी हाकीत जॉन्सनने 10:30 वाजता लंडनच्या व्हाईट हॉलच्या परिसरात जेम्सला आणून सोडले. त्या भव्य इमारतीची मोठाली दालने ओलांडत सर जॉन मॅकफर्सन यांच्या ऑफिसपर्यंत पोचायला आणखी 10 मिनिटे लागली. जेम्सला तेथपर्यंत पोचवून जॉन्सनने त्याचा निरोप घेतला.
डॉक्टर फोर्साईथ, इतक्या गैरसोयीस असून माझ्या विनंतीवरून तुम्ही आलात याबद्दल धन्यवाद. जास्त वेळ न दवडता मी सरळ मुद्द्याकडे येतो. असे म्हणून सर जॉननी त्यांच्या टेबलावरचे एक टंकलिखित जेम्सकडे दिले. अरे, हा माझाच नेचरकडे पाठवलेला पेपर तुमच्याकडे कसा आला? जेम्सने आश्चर्याने विचारले. सरकार इतक्या लहान सहान गोष्टींवर पाळत ठेवते तर. हा काही बिग ब्रदर इज वॉचिंग यू अशातला प्रकार नाही. त्याची शंका अचूक हेरून सर जॉन खुलासा करत म्हणले. नेचर ह्या साप्ताहिकाचा संपादक माझ्या माहितीचा आहे. आम्ही एकाच क्लबमध्ये बऱ्याचदा भेटतो. हा तुमचा पेपर त्याला असाधारण वाटला म्हणून त्यानं त्याकडे माझं लक्ष वेधलं. मला तुम्ही ह्या पेपरात काढलेला निष्कर्ष फारच महत्त्वाचा वाटला म्हणून मी तुम्हाला तातडीनं बोलवलं. खुद्द तुम्हीच हा पेपर शक्य तितक्या लवकर प्रसिद्ध व्हावा असं नेचरच्या संपादकाला लिहिलं होतं. त्या पेपरमध्ये तुम्ही असा निष्कर्ष काढला आहे की कॉमेट मनोज दत्त हा सूर्याभोवती जाऊन आल्यावर पृथ्वीवर आपटण्याची शक्यता आहे. ह्या निष्कर्षामागचं तुमचं गणित कितपत बरोबर आहे? एखाद्या नोकरशहाने त्याच्या गणिताबद्दल शंका प्रदर्शित केली असती तर जेम्सचा पारा चढला असता. पण सर जॉन मॅकफर्सन हे साधे फायली सरकवणारे नोकरशहा नव्हते. सरकारी नोकरीत शिरण्यापूर्वी ते केम्ब्रिज विद्यापीठात अनेक वर्षे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. खगोलशास्त्रात त्यांचं संशोधन नसलं तरी रुची होती. जेम्सला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटे. हा त्यांचा प्रश्न त्यांनी कुठल्या उद्देशानं विचारला हे त्याला माहीत होतं. आपलं गणित बरोबर असलं तर त्या निष्कर्षाप्रमाणे पृथ्वीवर केवढी आपत्ती कोसळेल याची त्याला कल्पना होती. म्हणून हा निष्कर्ष किती काळजीपूर्वक काढण्यात आला आहे याची चिकित्सा करणं आवश्यक होतं. कॉमेटबद्दल निश्चितपणे अजूनही विधान करता येत नाही. काही कारणामुळं कॉमेट दत्तची कक्षा जर बदलली नाही किंवा तो जर सूर्याजवळ असताना मोडकळीला आला नाही तर माझ्या गणिताप्रमाणे त्याची पृथ्वीशी होणारी टक्कर बहुतेक अटळ आहे. त्याने शांतपणे उत्तर दिले. तुम्ही बहुतेक हा शब्द वापरला. म्हणजे टक्कर टळायची शक्यता आहे का? सर जॉननी विचारले. आपल्या सूर्यमालेत जुने नवे अनेक धूमकेतू येत असतात. पण प्रत्यक्ष पृथ्वीशी एखाद्या कॉमेटची टक्कर होणं फार असंभाव्य समजलं जातं. तज्ज्ञांचा अंदाज आहे की अशी टक्कर 1 कोटी वर्षातून फार तर एकदा घडेल. कारण एकाच वेळी एकाच ठिकाणी पृथ्वी आणि कॉमेट जवळ येतील ही फार क्वचित घडणारी गोष्ट आहे. माझ्या गणिताप्रमाणे कॉमेट दत्त आणि पृथ्वी यांच्या बाबतीत हे घडणार. बुध आणि शुक्र हे सूर्याजवळचे ग्रह कदाचित कॉमेट दत्तची कक्षा थोडी बदलतील, पण मला तसं वाटत नाही. कारण ह्या ग्रहांचं वस्तुमान आणि गुरुत्वाकर्षण शक्ती फार नाहीत. आपल्या मोठ्या वस्तुमानामुळे गुरु हा ग्रह ज्याप्रमाणे कॉमेटची कक्षा बदलू शकतो त्याप्रमाणे हे ग्रह करू शकणार नाहीत. तरी ह्या प्रश्नाचं निश्चित उत्तर मला केम्ब्रिजमधल्या कॉम्प्युटरकडून 2 दिवसात मिळेल. दुसरी अनिश्चितता सूर्याजवळ असताना सबंध कॉमेटचे तुकडे होण्याची शक्यता आणि बाष्पीभवन होण्याची शक्यता यांच्यावर अवलंबून आहे. ह्या दोन्हीपैकी कुठलाही प्रकार घडला तर पृथ्वीवर येणारं अरिष्ट टळेल, जेम्सने खुलासा केला. पण ह्या अनिश्चिततेबद्दल आपल्याला इतक्यात कळणार नाही. कॉमेट दत्त सूर्याभोवती जाऊन आल्यावर ते कळेल. पण मग बचावासाठी वेळ फार उरणार नाही. सर जॉन खोलीत येरझारा घालत म्हणाले. जर पृथ्वीवर कॉमेट आदळलं तर न भूतो न भविष्यती असा प्रलय होणार. पृथ्वीच्या पृष्ठभागाची, त्यावरच्या मनुष्यवस्तीची नासधूस व हानी तर होईलच, शिवाय वायूंचे बाष्पीभवन होऊन वातावरणावर देखील अनिष्ट परिणाम होतील. त्यामुळे प्रत्यक्ष टकरीपासून बचावलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या जीवसृष्टीची देखील शाश्वती नाही. चंद्रावर काही वाकडे तिकडे चॅनेल्स दिसतात. त्यावरून तेथे एकेकाळी पाणी असावे आणि ते एखाद्या कॉमेटशी चंद्राच्या झालेल्या टकरीमुळे तात्पुरते तेथे आले असावे, असे काही तज्ज्ञांचे विधान कुठेतरी वाचलेले जेम्सला आठवले.
पृथ्वीवर कॉमेट आपटले तर त्याचे काय संभाव्य परिणाम असतील याचा तो विचार करू लागला. पण त्याचे लक्ष खेचत सर जॉन मूळ मुद्द्यावर आले. तुमच्या गणिताप्रमाणे जर ही टक्कर घडली तर ती आजपासून सुमारे 10 महिन्यांनी घडेल. ती नक्की घडेल हे आत्ता जरी सांगता आलं नाही तरी तिला तोंड देण्याची उपाययोजना आगाऊच आखली पाहिजे असं मला वाटतं. उपाययोजना? जिथे शहरेच्या शहरे, देशच्या देश उद्ध्वस्त होणार तिथे बचावाचा मार्ग कसला असणार? इतक्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती मानवी संस्कृतीवर पूर्वी कधी आल्याचे इतिहास सांगत नव्हता. अशा प्रसंगापुढे मानवी तंत्रज्ञान कितपत प्रभावी ठरेल? जेम्सला फारशी आशा नव्हती. त्याने आपले मत सांगताच सर जॉन म्हणाले, मी आशावादी आहे. पण जरी तुमचं मत बरोबर ठरलं तरी आपण आपल्या परीनं प्रयत्न करायला काय हरकत आहे? नुसते हातपाय गाळून बसलो तर विनाश निश्चितच आहे. शिवाय आपण दोघेच या विषयावर खोल करत बसण्यापेक्षा मला वाटतं की जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ एकत्र बोलवून निर्णय घ्यावा. असा एक परिसंवाद तातडीनं घडवून आणण्याचा मी प्रयत्न करीन. मात्र गुप्तता आवश्यक आहे, नाहीतर उगीच सर्वसाधारण लोकात घबराट निर्माण होईल. त्यांनी जेम्सच्या पेपरकडे नजर टाकली. जेम्सनी त्यांचा आशय ओळखला. माझा पेपर दाबून ठेवण्यात काही फायदा नाही, कारण कॉमेट दत्तची कक्षा माहीत असलेले अनेक लोक आहेत आणि मी केलेले गणित करण्यात समर्थ असे देखील कितीतरी शास्त्रज्ञ आहेत. तुमचा पेपर तुम्ही अवश्य प्रसिद्ध करा. फक्त माझी एवढीच विनंती आहे की तुमच्या निष्कर्षात थोडा बदल करून कॉमेट दत्त हा पृथ्वीवर आपटेलच असा निष्कर्ष काढण्यापूर्वी इतर अनेक संभाव्य घटना घडू शकतील, त्यांची दखल घेणं आवश्यक आहे असं लिहिलं तर वाचकाला ही गोष्ट अशक्य कोटीतली वाटेल. नेचर हे एक प्रतिष्ठित साप्ताहिक असल्यानं त्यातल्या लेखांना बरीच प्रसिद्धी मिळते, म्हणून ही तडजोड सुचवतो. सर जॉन म्हणाले, मी माझं वजन खर्च करून इतर देशातली प्रख्यात शास्त्रीय नियतकालिकं देखील असाच संयम पाळतील अशी व्यवस्था करू शकेन. विलक्षण प्रसंगांसाठी विलक्षण उपाययोजना आवश्यक असते. नंतर त्या दोघांत बरीच चर्चा होऊन शेवटी दोघांना पटेल असा बदल जेम्सच्या पेपरमध्ये करण्यात आला. जागतिक परिसंवादाबद्दल थोडे विचार पक्के करण्यात आले. शेवटी सर जॉन स्वतः आपल्या कारमधून त्याला त्याच्या हॉटेलमध्ये पोचवायला निघाले. थिएटरला जाणाऱ्यांची गर्दी केव्हाच संपली होती आणि लंडनमधल्या मध्यवर्ती भागात शुकशुकाट होता. जेम्सचे हॉटेल पिकॅडली रस्त्यावर होते. त्याला त्याच्या खोलीत व्यवस्थित स्थानापन्न करून निरोप घेताना सर जॉन म्हणाले, लवकरच तुम्हाला परिसंवादाचं आमंत्रण येईल. अवश्य आलं पाहिजे. शिवाय तुमच्या कम्प्युटरचे निष्कर्ष पण लगेच कळवा. गुड नाईट. जॉन्सन उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला केम्ब्रिजला न्यायला येईल. झोपण्यापूर्वी जेम्सने निरभ्र आकाशाकडे दृष्टी टाकली. सारे किती शांत होते. ह्या तारकांमधून अद्याप डोळ्यांना न दिसणारा धूमकेतू पृथ्वीच्या रोखाने येतोय अशी कल्पना कोणीतरी केली असती का? आपणही हे विधान कशाच्या जोरावर केले? क्षणभर आणि क्षणभरच त्याला आपले गणित बरोबर असेल का ही शंका आली. सर जॉन मॅकफर्सन यांची काम जलद गतीने उरकणारा कारभारी म्हणून ख्याती होती. वरील संभाषणानंतर अवघ्या 3 आठवड्यात लंडनमध्ये युनायटेड नेशन्सच्या तर्फे एक गुप्त परिसंवाद भरवण्यात आला. अनेक देशातले एकंदर 100 शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रात व अंतराळशास्त्रात काम करणारे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ त्यात भाग घेण्यासाठी आले होते. फक्त एक अपवाद म्हणजे श्रीयुत मनोज दत्त. हे कॉमेट दत्तचे संशोधक म्हणून खास आमंत्रणावरून आले होते. हा परिसंवाद 1 आठवडाभर चालला. पण तो चालू आहे, त्याला बाहेरून पाहुणे आलेत, ते कशाबद्दल चर्चा करताहेत याविषयी कसोशीने गुप्तता पाळण्यात आली होती. वृत्तपत्रातून त्याबद्दल एक अक्षरही लिहून आले नव्हते. सकाळ ते संध्याकाळ दीर्घ चर्चा, आकडेमोड, सरकारी कम्प्युटरचा उपयोग इत्यादी करून
शेवटी ह्या तज्ज्ञ मंडळींनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि कॉमेट दत्तच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्याची उपाययोजना आखली. हा धूमकेतू पृथ्वीवर आपटेल अशाच कक्षेतून येत आहे याबद्दल अनेक जणांनी जेम्स फोरसाईथसारखेच मत दिले. ही संभाव्य टक्कर न घडण्याला कुठली नैसर्गिक कारणे असू शकतील याची पण चर्चा करण्यात आली. सर जॉन मॅकफर्सन आणि जेम्स फोरसाईथ यांच्या संभाषणात आलेल्या कारणाशिवाय इतर अनेक कारणे देण्यात आली. कॉमेटचा गर्भभाग संकुचित न राहून नळीप्रमाणे पसरला तर टक्कर होण्याची संभाव्यता आणखी वाढते. पण प्रत्यक्ष टक्कर मात्र तेवढी विनाशकारी ठरू नये. पृथ्वीच्या वातावरणाशी ह्या नळीतल्या कणांचा संघर्ष होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उल्कापात होईल. तसे झाले तर प्राणावर बेतलेले शेपटावर निभावून जाईल असा अभिप्राय काही तज्ज्ञांनी व्यक्त केला. पण हे असे घडेलच किंवा इतर कारणामुळे धूमकेतू कक्षा बदलून पृथ्वीचे दुरूनच दर्शन घेऊन जाईल अशी ग्वाही कोणालाच देता येत नव्हती. म्हणून काहीतरी उपाययोजना आवश्यक आहे असे सर्वांचे मत पडले. पण ही उपाययोजना कोणत्या स्वरूपाची असावी? बचावाची उपाययोजना करता येणार नाही हे बहुतेक तंत्रज्ञांनी सांगितले. एकतर धूमकेतू पृथ्वीच्या कुठल्या भागावर आपटेल हे गणिताने सांगण्याइतकी माहिती अद्याप उपलब्ध नव्हती आणि अगदी शेवटपर्यंत ती मिळेल की नाही हे सांगता येत नव्हते. म्हणून कुठल्या भागातल्या लोकांचे स्थलांतर करायचे हे ठरवता येत नव्हते. शिवाय पृथ्वीभोवतालच्या वातावरणातच महत्त्वाचे बदल घडून येऊ शकल्यास त्यांची भीती सर्वच पृथ्वीवासियांना सारखीच आणि कसलीही बचावाची उपाययोजना चालू करताना सर्वसामान्य लोक बिथरण्याची शक्यता पण होती. म्हणून ही उपाययोजना बचावाच्या स्वरूपाची नसून आक्रमक स्वरूपाची पाहिजे असे सर्वांचे मत पडले आणि ती म्हणजे धूमकेतूचा मार्ग मानवी प्रयत्नाने बदलण्याची. जे काम नैसर्गिक कारणांनी शक्य होणार नव्हते ते आता मानव करायला धजणार होता, अगदी शेवटचा उपाय म्हणून. पृथ्वीवर उपलब्ध असलेला अणुशक्तीचा सर्व साठा वापरून एक प्रचंड अण्वस्त्र तयार करायचे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याचा मारा धूमकेतूवर करायचा. ही प्रचंड शक्ती धूमकेतूची दिशा बदलण्यास समर्थ ठरेल असा तंत्रज्ञांचा अंदाज होता. प्रयोग सफल झाल्यास धूमकेतू पृथ्वीवर न आपटता तिच्या जवळून जाईल. हा प्रयोग फार दिरंगाई केल्यास सफल होणार नाही याची तंत्रज्ञांना जाणीव होती, कारण धूमकेतू फार जवळ आल्यावर त्याची दिशा बदलणे खूप अवघड होते. उलट तो फार लांब असताना रिमोट कंट्रोलने मानवविरहित अंतराळयान पाठवून हा स्फोट अचूक घडवून आणणे हे मानवी तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे होते. शिवाय ह्या प्रयोगाची तयारी करायला वेळ लागणार होताच. ह्या सर्व मर्यादा लक्षात घेऊन काही तारखा ठरवण्यात आल्या. सप्टेंबर 10 अंतराळयान पाठवण्याची तारीख. ह्या तारखेपर्यंत जर धूमकेतूची दिशा नैसर्गिक कारणांनी बदलली नसली आणि तो पृथ्वीवर आपटणार हे निश्चित झाले तर अण्वस्त्र असलेले हे यान पाठवायचे. ऑक्टोबर 1 ह्या दिवशी यान धूमकेतूजवळ पोचेल आणि रिमोट कंट्रोलने त्यावर अण्वस्त्रांचा मारा केला जाईल. नोव्हेंबर 2 जर धूमकेतू पृथ्वीवर आपटणार असेल तर तो ह्या दिवशी आपटेल. मात्र 1 ऑक्टोबरचा प्रयोग यशस्वी झाल्यास तो पृथ्वीजवळून जाईल. प्रयोग यशस्वी होईल किंवा नाही ह्यामागे एक महत्त्वाचा न सुटलेला प्रश्न होता. तो म्हणजे कॉमेटचे वस्तुमान. ते जर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याची दिशा बदलायला मानवनिर्मित अणुस्फोट अपुरा पडेल असे शास्त्रज्ञांनी सांगितले. काही झाले तरी हा सर्व प्रयोग टॉप सिक्रेट ठेवायचा असे ठरले. तो यशस्वी झाला तरी त्याची वाच्यता करायची नाही आणि जर तो अयशस्वी झाला तर... तुमचा काय अंदाज आहे? प्रयोग यशस्वी होईल का? दत्तबाबूंनी परिसंवाद संपल्यावर सर जॉनना विचारले. यंदाची ख्रिसमस प्रेझेंट्स काही मी 1 ऑक्टोबरपूर्वी विकत घ्यायच्या भानगडीत पडणार नाही, सर जॉन उत्तरले.
परिसंवादानंतर 2 आठवडे इंग्लंडचा दौरा करून दत्तबाबू कलकत्त्याच्या डमडम हवाईतळावर आले तेव्हा त्यांच्या स्वागताला मित्रांची, नातलगांची आणि बघ्यांची अफाट गर्दी होती. दत्तबाबू परिसंवादाला गेलेत हे अर्थातच कोणाला माहीत नव्हते. ते फक्त इंग्लंडला वेधशाळा, खगोलशास्त्रीय संस्था पाहायला आणि हौशी खगोलशास्त्रज्ञांना भेटायला जात आहेत एवढे सर्वांना माहीत होते. गर्दीतून मार्ग काढीत, हारांचे ढीग गोळा करीत आणि वार्ताहरांना संदेश द्यायचे टाळीत त्यांनी कसाबसा आपल्या मोटारीत प्रवेश मिळवला. घरी आल्यावर त्यांनी पाहिले की घराशेजारच्या जमिनीवर मोठा मंडप घातलेला असून तिथे छोटासा यज्ञ चालू आहे. हा काय प्रकार आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा इंद्राणी देवी म्हणाल्या, तुम्ही परदेशचा दौरा करून सुखरूप आलात म्हणून तुम्हाला आशीर्वाद द्यायला ब्राह्मण बोलावले आहेत. इतके लोक परदेशाला जाऊन येतात, त्यात मी विशेष काय केलं? पण हा यज्ञ कशाला? इंद्राणी देवींनी किंचित ओशाळून दत्तबाबूंच्या धाकट्या भावाकडे पाहिले. त्याने खुलासा केला, तुम्ही धूमकेतू शोधून काढला तेव्हापासून आम्हा सर्वांना फार अस्वस्थ वाटत होतं. गुरुजी म्हणाले की शांती करून घ्यावी. त्यांच्या सूचनेवरून तुम्ही आज यज्ञ करावा ही आमची विनंती आहे. दत्तबाबूंनी शांतपणे विचारले, हा यज्ञ मी केल्यानं काय विशेष फायदा होणार आहे? धूमकेतूमुळं घडणारं अशुभ टळेल. दत्तबाबूंचा पारा चढला. धूमकेतू अशुभ असतो हा निव्वळ अंधविश्वास आहे. जोपर्यंत आपल्याला धूमकेतूबद्दल माहिती नव्हती तोपर्यंत हा अंधविश्वास मी एक वेळ खपवून घेतला असता. पण आजच्या काळात नाही. ग्रह, चंद्र, मिटिओराईट, कॉमेट हे सर्व सूर्यमालेचे निर्जीव घटक आहेत. त्यांचं बरंच आकलन आता झालेलं आहे. मानवी जीवनावर परिणाम करू शकणारी कसलीच शुभाशुभ शक्ती त्यांच्यात नाही. दत्तबाबू तावातावाने बोलत होते. आणि हे सर्व तुम्ही आधुनिक विज्ञानाची पुस्तकं वाचलीत तर तुम्हाला कळेल. पण हे माझं अरण्यरुदन आहे हे मला माहीत आहे. पण अशा तऱ्हेचे यज्ञ करावेत म्हणून आपल्या पूर्वजांनी धर्मशास्त्रात सांगितलं आहे, त्यांच्या भावाने हळूच म्हटले. एकेकाळी आपले पूर्वज खऱ्या अर्थाने सत्यशोधक होते. निसर्गाबद्दल प्रश्न विचारायचे, तर्क करायचे आणि आपापल्या परीने उपाययोजना करायची अशी सुसंबद्धता उपनिषदात, गीतेत आढळते. पण ही प्रवृत्ती पुढं लुप्त झाली. हल्ली आपण ते ग्रंथ केव्हा लिहिले, ते कोणत्या दृष्टिकोनातून लिहिले याची जाणीव नसताना त्यातील मूळ उच्च विचारांकडे दुर्लक्ष करून त्यावर नंतरच्या लोकांनी चढवलेल्या कर्मकांडाच्या मुलाम्याला महत्त्व देत आलोय. जाऊ दे, मला वाद घालत बसायला वेळ नाही. पण मी मात्र तुमच्या ह्या धांगडधिंग्यात भाग घेणार नाही. दत्तबाबू तरातरा आपल्या खोलीकडे निघून गेले. इंग्लंडच्या दौऱ्यात दत्तबाबूंची सर जॉन ह्यांच्याशी बरीच दोस्ती झाली होती. दत्तबाबूंना सर जॉन यांची शिस्तबद्ध वागण्याची पद्धत, तडफदारपणा आणि कार्यक्षमता हे गुण आवडले, तर सर जॉन यांना दत्तबाबूंची हाडाच्या शास्त्रज्ञात असणारी सत्यशोधक प्रवृत्ती कौतुकास्पद वाटत होती. भारतात परतल्यावर देखील दोघांमध्ये पत्रव्यवहार चालू होता. आपल्या वरवर औपचारिक दिसणाऱ्या पत्रातून सर जॉन मध्येच एखादे सूचक वाक्य घालून दत्तबाबूंना प्रोजेक्ट लाईट ब्रिगेडच्या प्रगतीबद्दल माहिती पुरवत. टेनिसनच्या सुप्रसिद्ध चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड ह्या कवितेवरून सर जॉन यांनीच धूमकेतूवर योजलेल्या ह्या आक्रमणाच्या प्रोजेक्टचे नाव निश्चित केले होते. प्रकल्पाकरता लागणारे अंतराळयान अमेरिकेकडे उपलब्ध होते. इतका दूरचा प्रवास करायला लागणारी रॉकेट पॉवर रशियानं प्रामुख्याने दिली. त्याला आवश्यक असणारे इलेक्ट्रॉनिक्सचे तंत्रज्ञान, अणुस्फोटासाठी लागणारे इंधन आणि इतर सामग्रीही अनेक राष्ट्रांनी आपापल्या परीने दिली. प्रकल्पावर 4 भारतीय शास्त्रज्ञ महत्त्वाची कामगिरी करत होते याचा दत्तबाबूंना मोठा अभिमान वाटत होता. दत्त धूमकेतू ठराविक कक्षेतून जात होता. त्याची शेपूट तयार झाली.
तो सूर्याला सुखरूप निम्मा वळसा घालून आला. त्याचे तुकडे झाले नाहीत. बुध आणि शुक्र यांचे गुरुत्वाकर्षण त्याची कक्षा बदलायला समर्थ ठरले नाही. त्याची कक्षा रोज कम्प्युटरवर ठरवली जात होती आणि तो पृथ्वीवर आपटणार ही शक्यता दिवसेंदिवस वाढत होती. पण ही वार्ता मोठ्या शिताफीने गुप्त ठेवण्यात आली. हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाईल, पण तिला उपसर्ग न पोचवता असा समज सामान्य माणसाचा होताच. फार काय, अंदर की बात माहीत नसलेले शास्त्रज्ञ देखील त्याच भ्रमात होते. अनेक हौशी खगोलशास्त्रज्ञ धूमकेतूच्या दर्शनाची, जवळच्या दर्शनाची वाट पाहत होते. पण कुतूहलाबरोबर सर्वसामान्य माणसात भीतीची भावना पण होती आणि तिचा फायदा अनेक तत्त्वशून्य ज्योतिषांनी घेतला. भारतातच काय, पण अतिप्रगत अमेरिकेत सुद्धा ज्योतिर्विदांनी धूमकेतूचा मोठा बागुलबुवा उभा केला. दत्तबाबूंसारखे शास्त्रीय विचारसरणीचे लोक ह्या अंधविश्वासजन्य भीतीची लाट थोपवून धरायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या पदरी निराशाच येत होती. ह्या भीतीचा भारताला एक फायदा झाला. बहुसंख्य जोडप्यांनी, शिकलेल्यांनी आणि पदवीधरांनी देखील ह्या काळात संतानप्राप्ती होऊ नये अशी दक्षता बाळगली आणि त्यामुळे जनसंख्येच्या वाढीला तात्पुरता आळा बसला. दरम्यान शास्त्रज्ञांना एक आशेचा किरण दिसला. अनेक खगोलशास्त्रीय वेधांवरून कॉमेट दत्तचे वस्तुमान पुष्कळ कमी असावे असे निश्चित होऊ लागले. प्रोजेक्ट लाईट ब्रिगेड सफल होण्याची शक्यता त्यामुळे वाढली. दत्तबाबू अधीरतेनं सप्टेंबर-ऑक्टोबरची वाट पाहत होते. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर जॉनचे पत्र आले. क्रिकेट मोसमाची चर्चा, इंग्लंडमधल्या लेट समरचे वर्णन, एडिनबरा फेस्टिवलमधल्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांचा आढावा, ह्यातून वाट काढता काढता दत्तबाबूंना हवे असलेले वाक्य मिळाले. The charge of the light brigade has begun. Let us wish it success. लाईट ब्रिगेडचे आक्रमण सुरू झाले. आपण त्याला सुयश चिंतूया. दुर्गापूजेची सुट्टी सुरू झाली. बंगालमध्ये सणांचे, सुट्टीचे वातावरण आले. सांस्कृतिक कार्यक्रमांना ऊत आला. दत्तबाबूंचा 8 वर्षांचा नातू खोका त्यांच्याकडे राहायला आला. त्याच्याशी खेळण्यात त्यांचा वेळ जाई. पण अलीकडे ह्यांचं कशातच लक्ष नसतं, ही इंद्राणी देवींची तक्रार होती. 1 ऑक्टोबर आला आणि गेला. दत्तबाबूंनी ती रात्र टेलिस्कोप शेजारी जागून काढली. 2 तारखेला त्यांनी परत धूमकेतूचे दर्शन घेतले. त्याची दिशा बदलली असे त्यांना वाटले. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की हा मनोराज्याचा प्रकार आहे, कारण धूमकेतूत होणारा फरक इतका सूक्ष्म प्रकारचा असणार, तोही प्रकल्प सफल झाला तर, की तो आपल्या दुर्बिणीला दिसणार नाही. प्रयोग सफल झाला असेल का? अंतराळयान ठरल्याप्रमाणे धूमकेतूजवळ गेले असेल का? आणि ठरल्यावेळी तो प्रचंड स्फोट झाला असेल का? केव्हा मिळणार ह्या प्रश्नांची उत्तरे? 3 तारखेला ते अस्वस्थतेने कशाची तरी वाट पाहत होते. दुपारी 5 वाजता कलकत्त्यातल्या डिफेन्स ऑफिसकडून एक खलिता घेऊन एक स्कूटर स्वार आला. इंग्लंडहून आलेला क्लासिफाईड टेलेक्स मेसेज होता, 2 ऑक्टोबरला पाठवलेला. इतका वेळ उत्तर मिळण्याची अधीरतेने वाट पाहणारे दत्तबाबू कितीतरी वेळ तो बंद खलिता घेऊन बसले होते. अखेर मनाचा धीर करून त्यांनी तो उघडला. आत फक्त एकच ओळ होती. मी आज ख्रिसमस प्रेझेंट्स आणायला जात आहे. जॉन मॅकफर्सन. नोव्हेंबरमध्ये कॉमेट दत्त पृथ्वीपासून 50,000 मैलांवरून गेला. अनेकांनी त्याचे दर्शन घेतले. इतका प्रेक्षणीय धूमकेतू पूर्वी पाहण्यात आला नव्हता असे सर्वमान्य मत होते. कॉमेट दृष्टीआड झाल्यावर कित्येक दिवसांनी दत्तबाबू इंद्राणी देवींना म्हणाले, बघ, धूमकेतू आला आणि गेला. काय विशेष अनिष्ट घडलं का कुठं? आता तरी माझं म्हणणं पटतं का?
विशेष अनिष्ट घडलं नाही हे कबूल, पण ते घडलं असतं. आणि ते का घडलं नाही हे तुम्हाला माहीत आहे का? इंद्राणी देवींनी अभिमानाने विचारले. म्हणजे प्रोजेक्ट लाईट ब्रिगेडची माहिती हिला मिळाली की काय? दत्तबाबूंनी सावधगिरीपूर्वक विचारले. तुला काय म्हणायचंय? अहो, त्या दिवशी आपल्या घरी यज्ञ झाला म्हणून तर हा अनर्थ टळला. अगं, पण मी यज्ञ केलाच नाही, दत्तबाबू उद्गारले. बायकोला आपण आता तरी निरुत्तर केले, हा त्यांचा अभिमान मात्र क्षणभंगूर ठरला. तुम्ही नाही केला, पण खोकाने केला. गुरुजी म्हणाले की यज्ञ तुम्ही नाही केला तरी तुमच्या वंशजानं केलेला चालेल. खोका जवळच होता म्हणून बसवला त्याला. गुरुजींच्या इतका शास्त्र पारंगत माणूस तुम्हाला सापडणार नाही. कुठल्याही प्रसंगातून ते मार्ग काढतात, इंद्राणी देवी कौतुकाने म्हणाल्या. दत्तबाबूंच्या पुढे त्या दिवशीचे घटनाचित्र उभे राहिले. त्यांनी कल्पनासृष्टीत पाहिले. खोका यज्ञ करत आहे, पळीने तूप ओततोय, गुरुजींनी सांगितलेले मंत्र त्यांचे अर्थ न समजताच म्हणतोय. मग त्यांच्या पुढे दुसरे चित्र उभे राहिले, लंडनमधल्या परिसंवादाचे. धूमकेतू केव्हा येणार, त्यातून कुठल्या तऱ्हेचे अरिष्ट पृथ्वीवर येणार आहे त्याची झालेली सखोल चर्चा त्यांना आठवली. येणाऱ्या अरिष्टाची जाणीव होताच केलेली विलक्षण उपाययोजना आणि कसलाही गाजावाजा न करता त्याची झालेली सफल पूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. दोन्हीही चित्रे एकाच मानवजातीची, एकाच काळातली, पण त्यांच्यात केवढी तफावत होती. दत्तबाबू मनाशी म्हणाले, आपण माणसामाणसात राहणीमान, पैसा अडका, साधन सामग्री या बाबतीतली तफावत लक्षात घेतो आणि ती दूर करायचा प्रयत्न करतो. पण अंधविश्वास आणि संयुक्तिक विचार करण्याची प्रवृत्ती यांच्यातली वैचारिक तफावत केवढी मोठी आहे. अगदी सुशिक्षित समृद्ध माणसातही अंधविश्वास असतो. 21व्या शतकातल्या वैज्ञानिक युगात पदार्पण करू पाहणाऱ्या मानवजातीला ही वैचारिक तफावत परवडेल का? ती केव्हा दूर होणार? दत्तबाबूंकडे ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.